लोणार शहरातील घाण कचरा त्वरित उचलून शहर स्वच्छ करा, अन्यथा शहरातील घाण कचरा नगर परिषदेमध्ये आणून टाकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बुलढाणा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे। लोणार शहरात गत 1 महिन्यापासून घाण कचरा उचलला जात नाही, त्याचे व्यवस्थापन होत नाही। नगरपालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारचे कचऱ्याचे नियोजन करत नाही आणि त्यामुळे संपूर्ण शहरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे। त्या कारणाने सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। यास सर्वस्व नगर परिषद जबाबदार असल्याने त्वरित कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, अन्यथा शहरातील संपूर्ण घाण कचरा नगर परिषद कार्यालयासमोर आणून टाकण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछरे यांनी लोणार नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिला आहे। या प्रसंगी तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर संघटक तानाजी मापारी, सुदन अंभोरे, अल्पसंख्याक सेनेचे तालुका प्रमुख उमर सय्यद, गणेश सोलंकी, तालुका संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, त्याचबरोबर युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे, लोणार। लोणार शहर हे घाणीचं साम्राज्य झालं आहे आणि लोणार नगर परिषद या घाणीकडे मुळीच लक्ष देत नाहीये। 1 महिन्यापासून संपूर्ण शहरामध्ये घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी ह्या त्याकडे लक्ष देत नाहीये। म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निवेदन देऊन त्यांना इशारा दिलाय की जर 3 दिवसामध्ये ही लोणार शहरातली घाण स्वच्छ नाही झाली तर संपूर्ण ही घाण जमा करून आम्ही मुख्याधिकारी नगर परिषद लोणार यांच्या कार्यालयात ही घाण आणून टाकू आणि जर शहर स्वच्छ नाही झालं तर ती घाण आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या माध्यमाने या नगर परिषदेमध्ये नेऊन टाकणार। मी डॉक्टर गोपाल बछरे, जिल्हा संघटक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। जय महाराष्ट्र।